ही वॉचमॅन तर म्हणत होते की गाडी बाहेर लावा. मी नेमकंच कॅमेरा चालू केला माझा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललोय छत्रपती संभाजीनगरला, कारण आज 26 तारीख आहे आणि माझा सीईटीचा पेपर आहे. तर तो पेपर द्यायला मी आज जाणार आहे. तर पुढे काय काय होतं ते बघूच. मी तुम्हाला रस्त्याने काही मिनी क्लिप दाखवणार आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या मार्गे जातोय आपण, आणि तिकडे पोहोचल्यावर मी तुम्हाला काय काय होतं ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करतो. आणि अभ्यास तर काही झालेला नाहीये, पण तरी पण पेपर द्यायला चाललोय मी. तर पेपर झाल्यावर मी तुम्हाला सांगेल की काय कसा गेला पेपर वगैरे. आणि आज सोबत कोणी नाहीये, तर मी आज एकटा चाललोय स्कूटीवरती. या लाल स्कूटीवर जातोय आपण. तर चला निघूया. आता मी पोहोचलोय उस्मानपुरातल्या पॉलिटेक्निक कॉलेजला, जे की देवगिरी कॉलेजच्या बाजूला आहे. तर आता मी पेपरला जातो. मला यायलाच थोडा उशीर झाला होता, तर ब्लॉग मी तुम्हाला पेपर झाल्यावर सांगेल की कसं गेला काय नाही. तर चला मी आता पेपरला निघतो. आता पेपर झालेला आहे माझा. तर पेपरमध्ये काही येतच नव्हतं, सगळं मनाने, म्हणजे जे पण मनात येईन ते ऑप्शन चूज केलेले आहे. आणि 3 घंट्याचा पूर्ण पेपर होता. पहिला 1.5 घंटा फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बाकीचा 1.5 घंटा मॅथ्ससाठी होता. आणि टोटल 150 मार्कचा पेपर होता. तर सगळं मनाने आन्सर लिहिलेले आहे. तर देवाची कृपा असली तर चांगले मार्क्स पडतील. आपण रिझल्ट चेक केल्यावर कळेलच आपल्याला की आपल्यावर देवाची किती कृपा आहे. तर आता चला मी वापस निघतोय कन्नडला. आणि ही वॉचमॅन तर म्हणत होते की गाडी बाहेर लावा, गाडी रोडवर लावा असं. आणि मागच्या वेळेस एकदा मी प्रोझोनच्या बाहेर गाडी लावलेली, तर ते पोलीस लोकांनी फुटपाथवर लावल्यामुळे पोलीस लोकांनी उचलून नेलेली गाडी. तर मी त्यांना बोललो की असं चालत नाही, कारण कॉलेजमध्ये एक्झाम द्यायला आलेलो आहे, तर गाड्या पार्किंग, म्हणजे स्टुडंटला जी पार्किंग असते ती कॉलेजलाच प्रोव्हाइड करावं लागते. तर ते म्हणत होते बाहेर लावा. तर मग मी नेमकंच कॅमेरा चालू केला माझा, आणि मग कॅमेऱ्यामध्ये विचारत होतो मी की काय म्हणणं आहे तुमचं असं तसं. मग त्यांना वाटलं की आता हा व्हिडिओ व्हायरल करेल, तर त्यामुळे मग ते म्हणे तू मध्ये लाव म्हणे. आणि फक्त माझी एकट्याची गाडीमध्ये आणली मी, आणि बाकीचे सगळ्यांनी बाहेर लावलेली. आता मी तुम्हाला दाखवतो माझी एकट्याची गाडी. आणि आता मागं ते लोक बसलेलीच आहे, म्हणजे सिक्युरिटी गार्ड. तर मी असं मोकळा व्हिडिओ नाही बनवते, फक्त मी तुम्हाला दाखवतो की माझी एकट्याची गाडी आहे आणि बाहेर सगळ्यांची बाहेर लावलेली. आता तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण पार्किंगमध्ये माझी फक्त गाडी आहे. आणि इथं बाकीची पहिले सर लोकांच्या गाड्या होत्या. आता सर लोकांचा टाइम झालेला आहे, तर ही फक्त माझी गाडी लावलेली इथं. आता हे तुम्ही जे समोर कॉलेज बघू शकता, हे जे एंट्रन्स आहे ते पॉलिटेक्निक कॉलेजचं आहे, छत्रपती संभाजीनगरचं. तर इथं माझा पेपर होता. आणि ही जी समोरची रिक्षा दिसती, तिथं त्या पूर्ण गाड्या मुलांच्या बाहेर लावलेल्या, आणि मी फक्त एकट्यानी मध्ये लावलेली. म्हणजे मी एकट्याने गाडीमध्ये लावली आणि बाकीच्यांनी बाहेर लावली. याचा सांगण्याचा उद्देश एवढाच की जर एखाद्या तुम्हाला ठिकाणाचं जर तुम्हाला रूल्स माहीत असले, आणि ते रूल्स तुमच्या हितासाठी आहे, म्हणजे तुमच्या चांगल्यासाठी बनवले गेलेले गव्हर्नमेंटकडून, तर ते तुमचा हक्क आहे. ते म्हणजे रूल्सचं पालन व्हावं हे तुमचा हक्क आहे. आणि जर त्याचं पालन कोणी करत नसलं, तर तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवू शकता. जसा की मी त्याचा व्हिडिओ काढत होतो, पण विषय असा झाला की त्या व्हिडिओचं बटन बंदच होतं. फक्त मी कॅमेरा असा हातात पकडून उभा होतो. त्याला वाटलं की हा पूर्ण व्हिडिओच काढतोय. मी व्हिडिओ काढणार होतो, पण ते बटन बंद होतं, माझ्या लक्षातच नाही. पण मग मी नंतर बोललो, म्हणजे मी त्यांना थोडं बोललो, समजून सांगितलं की गाडी जर बाहेर लावली असती तर 300 ते 400 रुपये दंड असतो पोलीस लोकांनी जर गाडी उचलली तर. कारण फुटपाथ आहे, ते फुटपाथवर गाडी लावलेली चालत नाही. आणि ज्या कॉलेजमध्ये आपण पेपर द्यायला जातोय, तिथं त्यांची जी जिम्मेदारी असते की आपल्या गाड्या सेफ ठेवावं त्यांच्या कंपाऊंडमध्ये. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आणि ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.